आमदार अनिल परब यांनी केलेल्या आरोपांना रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय। मला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी आरोप केल्याचं कदम यांनी म्हटलंय। विधिमंडळात परब यांच्याकडून दिशाभूल केल्याचं रामदास कदम म्हणालेत। अनिल परब यांच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार असल्याचंही कदम म्हणालेत। सावली बार माझ्या पत्नीच्या नावे, मात्र शेट्टी नावाचा इसम चालवतो। अनिल परब यांच्या आरोपांवर रामदास कदम यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। बारचा परवाना मी पोलिसांकडे जमा केल्याचंही स्पष्टीकरण कदम यांनी दिलंय। तर कांदिवली इथं सावली नावाचा बार आहे। हा बार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे, मात्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री असल्यानं खात्याशी संबंधित व्यवसाय त्यांना करता येत नाही, असा मुद्दा अनिल परब यांनी उपस्थित केला। काल अधिवेशनमध्ये अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर सावली बार प्रकरणात आरोप केलेला आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी त्यांचे वडील रामदास कदम आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, काय सांगाल? काल योगेश कदम यांच्यावर अनिल परब यांनी सावली बार प्रकरणात आरोप करण्यात आलेला आहे। सावली बार प्रकरणी काल अनिल परब यांनी जी अर्धवट माहिती घेऊन, अर्धवट नियमानुसार, अर्धवट आपल्या ज्ञानाचं प्रसिद्धी काल त्यांनी महाराष्ट्र स्तंभ केली। होय, सावली बाग आमचाच आहे, मालक माझी पत्नीच आहे, त्याबद्दल कुठे दुमत नाही आणि मागील 35 वर्षापासून चालू आहे ते। होय, तिथे ऑर्केस्ट्राचं लायसन्स आहे, ते 14 वेटर मुलींचं परमिशन आहे। तिथे कुठलाही डान्स बार तिथे चालत नाही। पोलिसांकडून ज्यावेळेला मला माहिती मिळाली की तिथे काही अनाधिकृत नियमबाह्य काम चालतंय, त्यावेळेला आम्ही ताबडतोब सगळ्या ऍक्शन घेतल्या। आम्ही हे दोन्ही लायसन्स जे आहेत, त्या मुलींचं लायसन्स ते रद्द करून टाकलं, ऑर्केस्ट्राचं लायसन्स रद्द करून टाकलं, दोन्ही लायसन्स तात्काळ रद्द करून टाकलं आणि ते हॉटेल बंद करून टाकलं। आम्हाला परमिशन पुष्कळ गोष्टी दिलेल्या आहेत, मात्र एक गोष्ट अनिल परबला कळली नाही। त्यांनी जो नियम सांगितला सभागृहामध्ये, तो बॉम्बे प्रोव्हिजन ऍक्टचा नियम त्यांनी सांगितला। ऑर्केस्ट्राला बॉम्बे प्रोव्हिजन ऍक्टचा नियम लागू पडत नाही। आम्ही विधिमंडळाचे सचिव आहेत, त्यांच्याकडून माहिती घेतोय की अशा पद्धतीनं सभागृहामध्ये चुकीचा ऍक्ट दाखवून, चुकीचा नियम दाखवून, नियमबाह्यपणे एखाद्या गृहराज्य मंत्र्याला बदनाम करून त्याचा राजीनामा मागणे ही 100% चुकीची बाब आहे। सभागृहाचा उपयोग कोण कोणाच्या बदनामीसाठी करू शकत नाही। वास्तव असेल ते सांगा, पण चुकीची माहिती देऊन, चुकीचा नियम सांगून, चुकीचा ऍक्ट सांगून त्यांची बदनामी केली अनिल परबनी, त्याच्यावरती नियम काय कायदेशीर कारवाई केली जाते यावर आमचं बोलणं वकिलाशी चालू आहे। कॅमेरा पर्सन सुरेंद्र सह पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।